हॅलो हॅलो चेक. या ठिकाणी मित्रांनो परत एकदा आपण पाहतोय की आजच्या दिवसातील हा पॉल क्रमांक 6 मधील दुसरा सामना दरम्यान दलपतपूर या संघाने 31 धावांनी सामना जिंकला होता. वन साइड सामना. त्यानंतर खरवळ संघाला दरम्यान सकाळच्या सत्रात मात्र घरी माघारी परत जावं लागेल. तत्पुरती दुसरा सामना पाहायला मिळतोय. कळमनापाडा या संघाने टॉस जिंकला. प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय. टॉळमुख बॅटर्स आपण आपणास विनंती असेल आपण लगेच त्वरित मैदानाचा ताबा घ्यायचे. यावेळेस चालले जात नाही की बॉलिंगने चालीने सुद्धा नानाने तेजस कधीना कृद्ध मन निर्मळ प्रेमळ स्नेही कर्तृत्व अपाट उदात्त ते सन्माननीय श्री सुरेश पेंडार सर हे देखील उपस्थित आहेत. चॉळमुख संघांचे कर्णधार असतील. तुमच्या देखील मनपूर्वक सरचे स्वागत आहे. परंतु 2 बॅटर मैदानाच्या आत जायचे मित्रांनो. हा देखील 6 षटकांचा सामना असेल. दरम्यान सकाळच्या सत्रातील 11:22 झाल्यानंतर चॉळमुख संघाला प्रथम फलंदाजी करण्याचा मात्र नोटा दिलाय कळमनापाडा या संघाने. ओके प्रत्येक मित्रांनो आपण जोडतो या संघर्ष क्रिकेट क्लब हर्सुल आयोजित स्वर्गवासी राहुल पांडुरंग थोरात स्मृती चषक 2025 समिती स्पर्धा पर्व 5वे आणि सत्र 5वे करत असताना या प्रतियोगितेतील पॉल क्रमांक 6 मधील हा दुसरा सामना. यावेळेस मात्र हेमराज भोये ऑन द मार्क ऑन द ट्रॅक वरती पहिलं षटक टाकण्यासाठी तयार. तर स्ट्राईकला आपण पाहतोय अजय कुंभार आणि त्यांच्या नॉन स्ट्राईक साथी असेल सागर गुंबाडे यांची जोडी आपल्याला पाहायला मिळेल. मॅन फ्रॉम चॉळमुख संघाकडची जोडी. यावेळेस आपण पाहतोय की पहिल्या सामन्यात मात्र 78 धावांचे टार्गेट दिलं होतं. यावेळेस मात्र कोणती रणनीती असेल चॉळमुखकरांची पाहणी योग्य ठरेल की धावसंख्या मोठी बनवावी लागेल. कारण तेवढ्याच पद्धतीने जर होईल तर ऑपोजिट संघ कळमनापाडा हा संघ देखील मजबूत मानला जातोय. पहिलाच बॉल फुलर यांचा बॉल गॅप मध्ये असेल परंतु नाही त्या ठिकाणी शांत क्षेत्ररक्षण डीप एक्स्ट्रा रिजन मध्ये 30 यार्ड सर्कलच्या मधोमध रनिंग बिटवीन द विकेट या चेंडूवरती तेच रफ्तारच्या गतीने मात्र धाव पाहायला मिळते. 1 धाव. शॉर्ट पेच चेंडू बिलकुल पाहायला मिळाला होता परंतु एक क्रॉस द लाईन जाऊन खेळायच्या प्रयत्नात बॅट आणि बॉलांचा संपर्क नाही. फटका जर बसला असता तर या ठिकाणी नो चान्स राहिला असता परंतु भाग्य नसले नशिबाने मात्र नक्कीच साथ दिली गोलंदाजाची. यावेळेस मात्र कुठल्याही प्रकारचा मोठा फटका पाहायला मिळाला नाही. डॉट डिलिव्हरी. यावेळेस कमालचा स्ट्रोक शानदार मात्र वापसी केली. पहिला डॉट तर झाला होता परंतु यावेळेस बिलकुल नियंत्रण ठेवून मात्र चेंडूला स्विच ऑन केले. मिड विकेट रिजन षटकार. मला वाटतं चॉळमुखकरांची देखील एक मोठी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळेल. मला वाटतं जानेवारी किंवा डिसेंबरच्या आसपास त्यांचा देखील पंपली विकेट पडलाय आणि परत 12 ते 18 जानेवारीपर्यंत ही देखील आपल्याला माईक हर्सुल पट्ट्यातील किंवा पेठ तालुक्यातील जर बघायला तर एक नामांतिक एक मोठी स्पर्धा आपल्याला एक डिसिप्लिन के साथ स्पर्धा पाहायला मिळते चॉळमुखकरांची. आपण पाहतो की नक्कीच आमचे एक समालोचक होते एक बुलंद आवाज स्वर्गवासी राजेश भाऊ महाले त्यांची नक्कीच जेव्हा मात्र क्रिकेटची स्पर्धा भरवली जाते तेव्हा त्यांची नेहमीच आठवण येते. जर बघायला तर नक्कीच सांगितलं की घेत जन्म फिरून येईन मी तुझ्या पोटी खरे न ठरू देवा हीच एक आस मोठी. बिलकुल एक्समच्या बाहेर बॉल यावेळेस मात्र समाज करण्याचा प्रयत्न केला जात होता मात्र अचूक टप्प्याने चेंडू हाताळत असताना डॉट डिलिव्हरी पाहायला मिळते.
सुरुवात तर चांगली पाहायला मिळते. एक हलकासा स्टॉक खेळत असताना मात्र देखील चेक केलं होतं. चेक करत असताना मात्र एक ओव्हर द विकेट मार करत असताना नियंत्रण के साथ या ठिकाणी गोलंदाजी देखील पाहायला भेटू शकते. ओहो, हलकीशी अपील विकेटच्या पाठीमागे. जब पहला ओवर हेमराज भाई ने किया था तब 11 रन खर्च की कोई सफलता नहीं मिली थी. बैकफुट पर जाकर एक अच्छा स्ट्रोक अंतिम गेंद पर छक्का जड़ा. उसके बावजूद अपना वैयक्तिक पहला ओवर और पारी का दूसरा ओवर करने आएंगे आशीष भूसारी, मैन फ्रॉम कलमन्नापाड़ा की ओर से ओवर द विकेट के साथ गेंदबाजी करेंगे. पहली गेंद और इस बार स्टेप आउट जरूर किया था लेकिन बिल्कुल गेंद के नीचे और 9 मिनट्स में लैंड गिरती हुई. 3 फील्डर थे वहां लेकिन कैच करने का प्रयास तो कोई खिलाड़ियों ने दिखाया नहीं. कैचेस विन मैचेस, कैच पकड़ो मैच जीतो भाई. ये क्रिकेट का है महासंग्राम. अगर कैच नहीं पकड़ेंगे तो बिल्कुल बल्लेबाज चांस अब लेते रहेंगे. एक चांस जरूर निर्माण हुआ था, बिल्कुल टॉप एज जरूर लगा था. हवाई रात्रि में खेलने का प्रयास जरूर किया था लेकिन सही कनेक्शन देखने को नहीं मिला. जीवनदान मिलता हुआ फुल लेंथी गेंद, गेंद गई आसमान में सितारों की तलाश में 6 रन के लिए. मैंने कहीं पहले ही कहा था ना कि कैच पकड़ो मैच जीतो. अगर ये कैच पकड़ लिया होता तो शायद ये छक्का देखने को नहीं मिलता. कमाल की गेंदबाजी, कमाल की बल्लेबाजी दोनों ओवर की. क्योंकि पहले बल्लेबाजी करेंगे तो एक कहीं ना कहीं बड़ा टारगेट रखना चाहेंगे. ये देखते हैं कि इस मैदान पर हाईएस्ट स्कोर आपने देखा होगा कि हट्टीपाड़ों ने बनाया था बिना विकेट खोते हुए. क्योंकि पहले विकेट की पार्टनरशिप भी देखने को मिली थी. भागीरथ ने शानदार फलंदाजी करते हुए 77 रनों की पारी खेली थी नॉट आउट रहकर और उनका साथ निभाया था बहुमल्ल अरुण ने. 65 रन बनाए थे और वो बिल्कुल बड़े मार्जिन के साथ वो मैच जीत लिया था हट्टीपाड़ा ने. इस बार भी चहलकदमी करते हुए थोड़ा सा बैकफुट पर आकर खेलने का प्रयास किया था लेकिन बिल्कुल शरीर से दूर गेंद रखी. गेंद को बिल्कुल समझवाज नहीं होने दिया. विकेट कीपर के पास चली जाती हुई गेंद, डॉट डिलीवरी. बीच बीच में जरूर बड़े हिट्स देखने को मिल रहे थे. कहीं ना कहीं एक स्ट्राइक रॉटेट के साथ गेंदबाजी बल्लेबाजी करनी होगी. जिस तरह से आपने एक छक्का जरूर जड़ा लेकिन उसके बाद एक शानदार कमबैक इस गेंदबाज का. मेजर आशीष भूसारी गेंदबाजी करें इस समय कलमन्नापाड़ा की ओर से. अब तक एक छक्का जरूर खाया है लेकिन वापसी करते हुए इस बार भी बिल्कुल ऑफ स्टंप बंद करने का प्रयास किया था. बिल्कुल ऑफ करने का प्रयास किया था बिल्कुल, लेकिन बल्ले और गेंद का कुछ संपर्क नहीं. लगातार छक्का खाने के बाद एक अच्छा कमबैक. जिस तरह से उनको गुल लेंथ पर मारा करे. बिल्कुल बल्लेबाजी का जो पोजीशन है उनको परख कर गेंदबाजी करें. चतुर चालाकी से गेंदबाजी करें. इस बार भी वेट एंड वॉच. गेंद उड़ी खूब उड़ी और स्टैंड में जाकर जुड़ी. अंतिम गेंद पर छक्का. स्टैंडर्ड के साथ स्टैंड एंड डिलीवरी के साथ बिल्कुल एक शानदार स्ट्रोक अंतिम गेंद पर जड़ा. इच्छा ओवर की समाप्ति. पावर प्ले में 2 ओवर समाप्ति के बाद रन स्कोर बढ़ता हुआ 27 रन बिना विकेट खोते हुई चौमुख टीम का स्कोर. यावेळेस मित्रांनो थोडासा स्पीड मध्ये सामना घ्यावा लागेल कलमन्नापाड़ा. कारण आपल्याला 25 मिनिटांमध्ये आपल्याला 6 षटक पूर्ण करावे लागतील. कारण वारंवार पंचांचा कॉल येतोय. कॉल आल्यानंतर पहिल्या विकेटची पार्टनरशिप 27 धावांची पाहायला मिळते. खास करून जर बघितलं तर अजय आणि सागर यांची जोडी. कलमन्नापाड़ा या संघाला विकेट या ठिकाणी चटकावे लागतील. मित्रांनो जर धावसंख्या जर मोठी बनवली तर आपल्याला चेस करण्यासाठी या ठिकाणी अवघड होऊ शकते. कारण चौमुख संघाकडे देखील चांगले गोलंदाज आहेत. त्यांची मात्र आपण पाहतोय की वॉटी स्पर्धा 12 जानेवारी पासून आपल्याला पाहायला मिळू शकते. शानदार ऑर्गनाइज नो बॉलचा कॉल येईल. पहिली दफा नो बॉल या ठिकाणी टाकला जाते या गोलंदाजाकडून. अजय पीरचा चान्स निर्माण झालाय. अशा वेळेस जेव्हा मात्र आपण मित्रांनो नो बॉल टाकतोय ना तेव्हा मात्र संधी तर उपलब्ध होतेच फलंदाजाला, परंतु मात्र नुकसान देखील होते. ओ हो फटका मारण्याच्या पूर्व तयारीत मात्र शक्तिशालीचा प्रहार तर पाहायला मिळाला नाही. एक शॉर्ट पिच डिलिव्हरीचा फायदा उठवता आला नाही या बॅटर्सला. बिल्कुल बॅट चांदून खेळायला लागल्यानंतर हलकासा मिड विकेटच्या रिजनमध्ये जमीन लगत कार्पेटच्या सरांनी खेळायला फटका आला होता. यावेळेस एक धाव तर कली जाईल. पण त्यावेळेस मात्र जेव्हा आपण लोच चेंडूच्या मित्रांनो
फलंदाजी करत असताना निलूज चेंडू टाकला जातो ना तेव्हा मात्र फायदा उठवणे गरजेचे असते. यावेळेस मात्र बिलकुल नाराज होते बॅटर्स आपल्या या स्ट्रोकवरती. एक धाव जाती फ्रिकी गोलंदाज आपण पाहतो एक मीडियम पेसचा मारा केला जातो यावेळेस. ओ हो सीधे बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता लॉंग ऑनच्या रिजन मध्ये. डॉट चेंडू आजच्या दिवसातील आपण पाहतोय की सामने देखील नक्की चुरशीचे पाहायला मिळू शकतील कारण पुढील सामना आपल्याला पाहायला मिळेल निरगुडे ब आणि सेवखंडी. परंतु यावेळेस बिलकुल डिप्स करलेकच्या दिशेने खेळला फटका. 1 बाउंस के साथ चेंडू सीमा पार निघून जाईल. 4 रन. आणि आमच्या नक्कीच निरगुडे बस संघाचे कर्णधार मिस्टर अंबादास भोईसर आपल्याला या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्या देखील नक्कीच मानाची साल देऊन या ठिकाणी केशवभाऊ लांगे यांच्या हस्ते मात्र नक्कीच सन्मानित करण्यात येते. अभिनंदन निरगुडे संघ, अभिनंदन असेल सर अंबादास भोईसर. नक्कीच आपला संघ या ठिकाणी नेहमीच प्रत्येक वर्षी या ठिकाणी जेव्हा प्रतियोगिता ही स्पर्धा भरवली जाते तेव्हा आपला संघ या ठिकाणी मात्र नेहमीच खेळण्यासाठी तत्पर सज्ज असतोय. आणि सज्ज आल्यानंतर आपण पाहतो की निरगुडे ब या संघाचे देखील आमच्या या संघर्ष क्रिकेट क्लब हर्षल गव्हर्नमेंटच्या माध्यमातून शब्द सुनार स्वागत करतोय. परंतु या चेंडूवरती एक शानदार स्ट्रोक क्लासिक फटका. यावेळेस वाईड डिश लॉंग ऑन रिजन. 4 रन. त्यानंतर आपण पाहतो की नक्कीच एक चांगला विस्फोटक उत्कृष्ट एक सिनियर प्लेअर असेल मिस्टर उत्तम भाऊ राऊत यांचे देखील मी मनापासून एकदा खूप खूप आभार मानेन कारण आपण पाहतो की त्यांची देखील या मैदानाच्या आत आपल्याला फलंदाजी पाहायला भेटू शकेल. यावेळेस लॉक केलाय बिलकुल स्टँडर्ड डिलिव्हरी ट्रॅकिंग स्ट्रोक. चेंडू सीमा पार निघून जाईल. षटकरणसाठी हवा देखील चालू आहे. सकाळच्या सत्रात दरम्यान बघितलं गेलं तर थोडंसं हलकीच मात्र आपल्याला झुडक पाहायला मिळालं होते परंतु यावेळेस फायदा होतोय बॅटर्सला. वेट अँड वॉटचा फटका जरूर पाहायला मिळाला होता आणि येत असताना मात्र बिलकुल मिड विकेटच्या रेंजमध्ये षटकार पाहायला मिळतोय. आणि षटकार मारल्यानंतर या षटकार जर बघितलं गेलं तर आतापर्यंत एक षटकार त्यानंतर 2 चौकार आणि 2 चौकार मारत असताना एक नो बॉल देखील टाकला गेला होता. अंतिम बॉल फिरतोय त्याच डिव्हिजन मध्ये रिप्ले मध्ये आपण पाहतोय झेरॉक्स कॉपी त्याच स्टाईलने अंतिम बॉलवरती देखील षटकार येतोय. षटक क्रमांक 3 समाप्त होतोय. $49 49 धावा 9 विदाउट लॉट्स 4 मुक्करांची धाव संख्या. उर्वरित 3 षटकांचा खेळ बाकी शिल्लक म्हणजेच मला वाटते 100चा पल्ला या ठिकाणी मात्र देखील क्रॉस केला जाईल. अजूनही 10 विकेट्स आपल्या डगआउट मध्ये स्पीडअप मध्ये सामना घ्यायचा आहे यावेळेस कळमना पाडा कारण आपल्याला 25 मिनिटांमध्ये 6 षटक पूर्ण करावे लागतील आणि आता पेनल्टी लागू शकते कारण वारंवार या ठिकाणी पंच आपल्याला सूचना करतायत. अजय यावेळेस आपण पाहतो की क्रिकेट 35 धावरती खेळतोय. पहिल्याच आजच्या दिवसातील बघायला तर पहिलं शतक आपल्याला अर्धशतक पाहायला मिळाले शरद महाले यांच्याकडून दलपतपूर संघाकडनं. पण बऱ्याचशा फलंदाजांनी मात्र आपण पाहतो की या सूचीमध्ये आपल्याला मॅन ऑफ द सिरीज साठी मात्र नक्कीच चांगली फलंदाजी करावी लागेल. ओ हो काय कमालचा चेंडू सोडला होता. यावेळी बिलकुल बॅट आणि बॉल यांच्या संपर्क नाही. डॉट चेंडू. मागच्या वर्षी आपण बघितलं गेलं तर नागलवाडी हा संघ चॅम्पियन ठरला होता या मैदानावरती परंतु कालच्या सामन्यात मात्र सिंधोनी या संघाने त्यांना पराभूत केलं होतं. त्यावेळेस मात्र मॅन ऑफ द मॅचचा सिरीज ठरला होता सुनील फसाळे परंतु यावर्षी आपल्याला अलग चित्र पाहायला मिळेल. ओ हो वाईटचा कॉल ओव्हर द विकेटचा लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट राऊंड विकेटचा मारा करत असताना हलकासा लेग कटर करण्याचा प्रयत्न केला जातोय. यावेळेस स्विंग आपल्याला नियंत्रण चुकते या गोलंदाजाची. कट केलाय सीधे बॅटने समोरच्या दिशेने लॉंग ऑफ रिजन हे खाली शॉट लॉंग ऑफ रिजन हे खाली क्षेत्र होतं त्या ठिकाणी गोकुळ येईल जेव्हा स्टॉप करत असताना एक चहलकदमी करत असताना सिंगल धाव कारण स्ट्राईक ज्या ठिकाणी जर बघितलं गेलं तर दिली जाईल अजय यांना. आतापर्यंत 35 धावरती खेळतोय. बिलकुल खेळलाय फाईन लेगच्या एरियामध्ये लॉंग लेग एरियामध्ये दिशा दिली फक्त कारण आकुट टेपेचा चेंडू होता. यावेळेस चेंडू फाईन लेग लॉंग लेग एरियामध्ये सीमा पार निघून जाईल. 4 रन. काही कमालची फटकेबाजी आपण पाहतोय की 39 धावरती खेळतोय. 11 धावा दूर असेल अजय परंतु मात्र लाजबाब कारण एक चान्स निर्माण झाला होता त्या बॅटर्सला बिलकुल मिड विकेटच्या रिजन मध्ये 3 क्षेत्ररक्षक देखील जमले गेले होते. एक मुश्किल कॅच नव्हता. जर चपळाने त्या ठिकाणी एक तेज रफ्तारच्या गतीने दौड लावली असती तर कदाचित त्यांची विकेट त्या ठिकाणी पाहायला मिळाली असती परंतु कळमनापाडा या संघाकडून क्षेत्ररक्षण आपल्याला खराब पाहायला मिळालंय. आतापर्यंत मात्र जी एक संधी दिली होती कॅच पकडण्याची ती आतापर्यंत घेऊ शकले आणि प्रत्येक गोलंदाजांनी या ठिकाणी खराब गोलंदाजी हाताळली गेली.
लेगस्टमवरती परत एकदा त्या चेंडू होता त्या ठिकाणी लॉंग लेगच्या गलीमध्ये परत एकदा मिस फील्ड चेंडूच्या पाठलाग केला जाईल एक धाव पूर्ण तेज रफ्तारच्या गतीने दुसरा कॉल देखील येतोय जेव्हा विकेट किपर यांच्याकडे थ्रो येईल रनिंग बिटवीन द विकेट के साथ एक बायच्या स्वरूपात मजेची 2 धावा इक्कीत दुकीने धावसंख्या बनवत असताना मात्र बिलकुल एक मोठ्या टार्गेटच्या अग्रेसर होताना पाहायला मिळते चॉळमुख हा संघ यावेळेस संधी निर्माण झाली कॅच पकडला जाईल का नाही परंतु नाही यावेळेस उत्तम त्या ठिकाणी होता 2-3 पाऊल ते रफ्तारच्या गतीने दौडलं सुरुवातीपासून जर दौड लावली असती तर कदाचित त्या ठिकाणी कॅच पकडला गेला असता परंतु यावेळेस परत एकदा जल ड्रॉप होतोय नॉमिनेट्स मध्ये लँड झाल्यानंतर परत एकदा 2 धावा 41 धावावरती खेळतोय या षटकात आतापर्यंत शेवटचा बॉल बाकी शिल्लक कारण किफायती षटक बघायला गेलं तर बाळा यांच्या या षटकात एक चौकार तर जरूर पाहायला मिळाला होता परंतु षटकार मारून दिला नाही लेफ्ट आर्म राऊंड विकेटच्या मारा करत असताना बाळ्यांची शानदार गोलंदाजी परंतु दुसरी धाव काढण्याचा प्रयत्न रनआउटची संधी ओ बिलकुल निशाणा चुकतोय नॉन स्ट्राईक कॅन्डला रनिंग बिटवीन द विकेट बिलकुल ओव्हरथ्रोच्या स्वरूपात एक धाव म्हणजे या अंतिम चेंडूवरती 2 धावा स्ट्रॅटेजिक टाइम आउट घेतला जातोय ड्रिंक्स टॉली मैदानात 62 पहिल्या विकेटची पार्टनरशिप 62 धावा चॉळमुखकरांची उर्वरित अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी शिल्लक हेमराज यावेळेस मात्र परत एकदा आपण पाहतो की 5व्या षटकातील पहिल्या चेंडूवरती बिलकुल गल्लीमधून खेळलेला हा फटका रनिंग बिटवीन विकेट के साथ संधी निर्माण झाली नॉन स्ट्राइक कॅनला थ्रो देखील फेकला होता 2 धावा अजय मात्र काही 16 बॉल मध्ये 45 धावावरती खेळतोय लगातार जर बघितलं तर 5 धावा दूर असेल आपलं अर्धशतक पूर्ण करण्यासाठी या मैदानावरती गेट 1/3 मिड विकेट रिजन बिग हिट षटकार काय पहिल्या चेंडूती मात्र आगाज काय पहिल्या चेंडूती नाही तर दुसऱ्या चेंडूती मात्र षटकार सागर यांच्या बॅटच्या मधून चांगला फटका पाहायला मिळाला यावेळेस देखील प्रत्येकदा सफर केलाय हवे यात्रेमध्ये हो देव आला द्यायला पदरी नाही घ्यायला यावेळेस देखील क्रेकिंग फटका पाहायला मिळतोय 4 रन आतापर्यंत 3 चान्स कॅच पकडले गेले तर मित्रांनो ही मोठी धावसंख्या पाहायला मिळाली नसती कळमनापाडा संघाकडून कारण षटकार आहे की चौकार मित्रांनो आम्हाला आपण कॉल केला होता ते 4 ओके यस 4 धावा या ठिकाणी मात्र गृहीत धरल्या जातील ऍड केल्या जातील 4 धावा ऍड करत असताना ते बघायला तर 5वं षटक एक्सिलेटर दाबलं जाते कारण एक मोठी धावसंख्या कारण 3 षटकामध्ये बघायला तर 49 धावा म्हणजे अजूनही जर बघितलं गेलं तर अजूनही जर एक्सिलेटर दाबले गेले तर 100+ या ठिकाणी धावसंख्या आपल्याला पाहायला भेटू शकते कारण हायस्ट स्कोर वारंवार मी सांगतोय 132 साठी पण या संघाने बनवला होता देवडोंगरे संघाने 104 त्यानंतर आपण पाहतोय 100 98 60 70 78 80 90 च्या आसपास असं आपल्याला टार्गेट पाहायला मिळतात या मैदानाच्या यावेळेस प्रत्येकदा एफर्ट लावले होते शानदार परंतु एक धाव राखू शकले नाही सिंगल धाव 75 75 यावेळेस अजून आपण पाहतोय की अजय 45 16 बॉल मध्ये 45 वरती खेळतोय
बघूया या आजच्या दिवसातील दुसरं अर्धशतक बघणे योग्य ठरेल की पाहायला मिळेल का, कारण जर चौकार किंवा षटकार मारला तर या ठिकाणी कदाचित आपलं अर्धशतक पूर्ण होऊ शकतंय. ओ हो सटीक यारकार बिलकुल ब्लॉक हॉल मध्ये सिद्ध बॅटने खेळला तर हा सामना बिलकुल फटका पाहायला मिळाला असता लॉंग ऑफच्या रिजन मध्ये, परंतु बॅट आणि बॉल यांच्या संपर्क नाही. डॉट चेंडू सकाळच्या क्षेत्रात बघितलं तर दलपतपूर संघाकडे शरद महाले यांनी अर्धशतक बनवलं होतं. आतापर्यंत जर बऱ्याच फलंदाजांनी या मैदानावरती मात्र अर्धशतक जमावलंय. ओ सिद्ध आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये येतोय. अंतिम क्षणी मात्र नक्कीच आमचे ऑपरेटर मिक्स ऑपरेटर अर्जुनजी कदम सरांनी मात्र अंतिम क्षणी मात्र चेंडूला रोखलं, नाहीतर एक मोठी हानी या ठिकाणी पाहायला मिळाली असती. परंतु मात्र अंतिम बॉलवरती सिद्ध बॅटने समोरच्या दिशेने खेळला फटका, अंतिम बॉलवरती षटकार. 50 होताना मात्र नक्कीच अभिवादन करायचे आहे, कारण ला जबाब फटकेबाजी मिस्टर अजय यांची. वेल प्लेयर आणि वेल प्ले करताना मात्र दुसरा लगातार आपल्या दुसऱ्या सामन्यातील दुसरा अर्धशतकवीर बनवणारा मात्र आपल्याला चॉळमुख संघाचा बॅटर्स पाहायला मिळतोय. अभिनंदन असेल अजय भाऊ. शानदार फटकेबाजी, कारण जेव्हा जेव्हा आपण चांगल्या पद्धतीने फटकेबाजी कराल तर या प्रतियोगितेमध्ये आपण पाहू शकाल की मॅन ऑफ द सिरीज साठी आपण त्या सूचीमध्ये त्या पंक्तीत जाऊन बसाल. आणि आपल्याला रेग्युलर या प्रतियोगितेमध्ये टिकून बनून राहायचे असेल तर त्या हेतूने मात्र फलंदाजी करावी लागेल. कट केलाय, प्रत्येकदा संधी निर्माण झाली, चेंडूला उंचाई मिळाली. यावेळी देखील कॅच घेतला असता, प्रयत्न केला असता तर कदाचित कॅच पकडण्याची मात्र या ठिकाणी पूर्व तयारी पाहायला मिळाली नाही कळमना पडा या संघाकडून. आतापर्यंत 4 चान्स गमावलेले दिसतात आणि 4 चान्स गमावत असताना जर बघायला येईल तर बाळू या ठिकाणी मात्र डेकीच प्रत्येक क्षेत्ररक्षकाला बद्र सांगतोय की कॅच पकडा तेव्हा आपणच धावा रोखू शकतोय. ओहो स्वेक डिलिव्हरी बिलकुल ठाई पॅडला लागली होती. नॉन स्ट्राईक एंडला यावेळेस पहिल्या विकेटच्या स्वरूपात मात्र पत्तांना फलंदाजाला बाद व्हावं लागेल, कारण अजय अर्धशतक पूर्ण केल्यानंतर बाद होते. या पहिल्या विकेटच्या पतन चॉळमुख या संघाला. प्रवीण ना 83 लॉट्स ऑफ 1 विकेट चॉळमुख. उर्वरित 4 चेंडूचा खेळ बाकी शिल्लक. लेंथ चांगले आहे यावेळेस देखील. ओहो कमालचा फटका. एक समय वाटलं होतं की झेल होईल, परंतु हवेची मदत मिळते. डेफिनेटली चेंडू सीमा पार निघून जाईल. मिड विकेट रिजन खेळन. हेलिकॉप्टर शॉट, काय कमालचा फटका. मात्र नक्कीच रेस्टचा वापर केला होता. फ्लिप ऑफ द रेस्टचा फटका. यावेळेस देखील घुटना टेक तमाशा देख. गदा पेलवान तर खुदा मेहरबान. षटकार. 41 धावावरती मात्र सागर देखील पोहोचतोय. अवघ्या 9 धावा असतील. बघूया 2 बॉल मध्ये षटकार जर मारला तर अर्धशतक पूर्ण करेल का. यावेळेस देखील लाजबाब फटका. खूप सरळ ट्रॅकिंग स्टॉक, फाईन लेग एरिया, बिग हिट, षटकार. बघूया यांची देखील अर्धशतक पाहायला मिळेल का, पाहणे योग्य ठरेल, कारण 47 धावावरती पोहोचतोय. अंतिम चेंडूचा खेळ बाकी शिल्लक आणि अंतिम बॉल मध्ये जर षटकार किंवा चौकार जर देखील मारला या ठिकाणी देखील सलामीचा फलंदाज. आतापर्यंत मात्र लगातार 2 बॅटर्स आपल्याला अर्धशतक बनवणार पाहायला मिळतील, परंतु मात्र अर्धशतक हुकते. यावेळेस बिलकुल लेग तुमच्या वरून चेंडू गेलेला चेंडू जस्टच्या पाठीमागे. 47 धावावरती नॉट आउट होत असताना पहिला डाव समाप्त होतोय, परंतु यावेळेस आपण पाहतोय की रिव्ह्यू मागितला जातोय बॅटर्स यांच्याकडून, परंतु मात्र या ठिकाणी चेक डिसिजन पेंडिंग वर असेल. इट्स अ फेअर डिलिव्हरी. मला या ठिकाणी मात्र एक अनुभवी पंच भरत भुसारी यांनी मात्र मान हलवली, म्हणजे पहिला डाव समाप्त होतोय, कारण धावसंख्या प्रथम बनवताना चौमुख संघाने बनवली गेली 101. 102 102 धावांचे टार्गेट, एक मोठं टार्गेट असेल कळमनापाडा या संघासमोर. पुढील सामना असेल यावेळेस निरगुडे आणि शेवखंडी. मित्रांनो आपला प्रवेश फॉर्म घेऊन जायचे.
यावेळेस मात्र चौमक सिंग सज्ज होते आणि लाईनअप मध्ये जात असताना आपण पाहतो की नक्कीच या ठिकाणी क्रिकेटची जी पंढरी आहे, क्रिकेटची नगरी आहे आणि नगरीत असताना मात्र प्रत्येक खेळाडूवरती दाखवत असताना मात्र हे नियम रूल्स आपण पाहतोय. सुरेश पेंढार सर मेजर आपण पाहतोय की नक्कीच शानदार शिस्तबद्ध डिसिप्लिन के साथ जेव्हा मित्र आपण मैदानाच्या आत उतरतो ना की क्रिकेट म्हणजेच काय, तर नक्कीच आपल्याला ही क्रिकेटच्या पंढरीमध्ये क्रिकेटच्या नगरीमध्ये जेव्हा आपण मैदानाच्या आत उतरतोय ना तेव्हा एक संघामुळे एक खेळाडूमुळे आपण जिंकू शकत नाही, तर आपल्याला सांघिक त्या ठिकाणी मात्र प्रत्येक क्षेत्ररक्षकाला मात्र योगदान द्यावं लागते आणि तेच आपल्याला चित्र पाहायला मिळते. या ठिकाणी मिस्टर सुरेश पेंढार सर यांच्याकडून, कारण क्रिकेट खेळत असताना आपण पाहतो की आपणच प्रत्येक वेळी जिंकू असं तर क्रिकेट नाहीये मित्रांनो, पण यावेळेस आपण जेव्हा एक चांगलं प्रदर्शन मैदानाच्या आत करतोय तेव्हा योगदान आपण चांगलं करतोय तेव्हा आपल्याला विजयी होतोय तेव्हा मात्र आनंदाची खुशी होती. पण त्यावेळेस मात्र एक मोठं धावांचं टार्गेट ठेवले गेले, 102 धावांचं टार्गेट. त्यांच्या पाठला करताना 2 बॅटर देखील मैदानाच्या आत पाहायला मिळतील, कारण सांगतात ना की गावासाठी क्रिकेट खेळा, मैदानामधील क्रिकेट हारलं तरी चालेल पण मनामधील क्रिकेट हारून देऊ नका. प्रत्येक वेळी आपणच जिंकू असं तर क्रिकेट नाही, म्हणून गावासाठी क्रिकेट खेळणं कधीच सोडू नका. जिंकल्यावर तर सगळेच एकत्र येतील तुमच्या सोबत, म्हणून गावातील विरोधकाशी कधीच भांडू नका. त्यानंतर कुणाशी मात्र नक्कीच कौतुकाची वाट पाहू नका. गावाच्या नावासाठी कुठलीही ही स्पर्धा मात्र खेळण्यासाठी मात्र सोडून देऊ नका, कारण कोणता पण खेळ खेळा आपल्याला गावासाठी खेळावं लागते. आधी सिद्ध व्हा, लोक आपोआपच तुमचं नाव प्रसिद्ध करतील आणि ते नाव प्रसिद्ध करत असताना यावेळेस मिस्टर सुरेश पेंढार सर मॅन फ्रॉम चॉळबक संघाचा संघ नायक या ठिकाणी क्षेत्ररक्षण सजवून घेताना पाहायला मिळतोय. 2 बॅटर मैदानाच्या आत जायचे, आपल्याला पंच त्या ठिकाणी मात्र बोलवत आहे. स्पोर्ट्स लाइव 102 धावांचा टार्गेट और बेल आइकन पे क्लिक कीजिए सातारा स्पोर्ट्स लाइव के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए हमारा यावेळेस आशिष आणि बाळा, आशिष मेजर मात्र नक्की त्यांच्या ठिकाणी झंझावत पाहायला मिळेल का, कारण झंझावत या ठिकाणी हाताळावं लागेल. टार्गेट मोठं आहे, हवा देखील बंद झाली, हलकीशी झुळूक मात्र शरीराला स्पर्श जाणवते, कारण सांगतात ना की जी माणसं ध्येयाकडे नजर ठेवून वाटचाल करतात ती सतत धडपडत असतात. लोकांच्या दृष्टीने ती धडपडत नसतात, कारण ती नेहमीच पडत असतात, पण खरी म्हणजे ती पडत नसतात तर पडता पडता घडत असतात. या ठिकाणी नक्कीच आपला तजुर्बा, अनुभव, एक्सपिरियन्स सब कुछ मात्र नक्कीच दावाला लावा लागेल. परंतु यावेळेस आपण पाहतो की मिस्टर आशिष आणि त्यांच्या साथीतील बाळा कुंभार ही मात्र जोड मैदानाच्या आत एक 102 धावांचा पाठलाग करण्यासाठी तयार. माफ करा मित्रांनो, कारण कळमनापडा संघाकडून बाळा लांगी तर चॉळमुख संघाकडून आपण पाहतोय पहिलं षटक देखील घेऊन येईल. एक दादवी फिरकी गोलंदाज बाबूराव, एक अनुभवी सिनियर प्लेयर ज्याने आपला चॉळमुखचा संघ घडवला आणि नक्कीच सुरेश पेंढारसना मात्र जोडीला घेऊन सोबतीने घेऊन प्रत्येक ठिकाणी मात्र खेळण्याची जी ऑपॉर्च्युनिटी मात्र मिळवली. यात मात्र पहिली दफा एक षटक टाकण्यासाठी तयार असेल. क्षेत्ररक्षण सजवले जाते. लेफ्ट हँड बॅटर समोर असेल बाबूराव चौधरी, एक्सपिरियन्स गोलंदाज चोळमुख संघाकडून. आपण मित्रांनो पाहतो ना की क्रिकेटच्या संघामध्ये क्रिकेटच्या नगरीमध्ये मात्र चोळमुखरांची देखील एक मोठी स्पर्धा असेल. ही आपल्याला मात्र 12 जानेवारीपासून पाहायला मिळेल. त्यानंतर 35+ ही देखील आपल्याला निरगुडेच्या मैदानावरती मात्र एक स्पर्धा पाहायला भेटेल. फुलरलेनचा बॉल फटका मात्र चांगला आहे, परंतु पाठमागे क्षेत्ररक्षक यावेळेस एफर्ट लावली होती. पहिल्या चेंडूत मात्र लाजवाब फटका पाहायला मिळतोय. 4 रन. चौकार तर मारलाय, चौकार मारल्यानंतर मात्र कमबॅक करावं लागेल, कारण शॉट बिलकुल मिड ऑफला मात्र सुरेश पेंढार सर त्या ठिकाणी मात्र क्षेत्ररक्षण सजवत असताना पाहायला मिळतो. त्यांच्या डॉक्टरने खेळला होता फटका. 4 धावा. लेफ्ट हँड बॅटर यांनी मात्र ज्या पद्धतीने एके बाजूने अजय आणि त्यांना साथ लावली होती सागर, त्याच पद्धतीने मात्र फटकेबाजी करावी लागेल, कारण एक बॅटर्सने 50+ स्कोर धाव संख्या बनवली होती तर एक बॅटर्सने 47 धावांची खेळी केली होती. हवा चालू आहे आणि फायदा होतोय यावेळेस. बिलकुल गेट 1/3 स्टँडर्ड केलाय लॉंग ऑफ रिजन मध्ये षटकार. कमबॅक करावं लागेल यावेळेस. जर बघाल तर बाळू माफ करा मित्रांनो, बाबूराव चौधरी
यांना, कारण आतापर्यंत पहिल्या चेंडूत एक चौकार एक षटकार. स्टेप आउट करण्याचा प्रयत्न केला होता, परत एकदा गॅप मध्ये असेल, पाठीमागे 38 सर्कलच्या मधोमध मात्र फिल्टर केले, परंतु अंतिम क्षणी मात्र परत एकदा आपलं जे पाऊल आहे कदम रन ते मात्र वापस खेचलं गेलं होतं, कारण त्याच पद्धतीने नॉन स्ट्राईक कॅनला थ्रो फेकला होता. डॉट चेंडू पाहायला मिळते. ओहो हो, गॅप मध्ये असेल, स्टँडर्ड करत असता बिलकुल कार्पेटच्या सरांनी खेळला फटका, खूप सरळ फटका, चेंडू सीमा पार निघून जाईल. 4 रन. कारण धावसंख्या बनवायला लागेल मित्रांनो. या ठिकाणी आपल्याला विकेट जर काढली गेली नाही ना तर या ठिकाणी मात्र ही चेस होऊ शकते, कारण विकेट ही जर बघितली गेली तर फलंदाजासाठी उपयुक्त ठरते. आपली या ठिकाणी विकेट जर सलामत ठेवली ना तर आपण आराम के साथ 102 धावांचा पाठलाग देखील करू शकतोय. ओ हो, लॉंग स्टॉप रिजन, स्ट्रेंथला चेंडू मोडलाय, 2 क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पाठलाग करतायत. यावेळेस बिलकुल बाउंड्रीच्या करीब साइड स्क्रीनला टच होतोय. 4 रन. विकेट किपर यांनी साथ दिली नाही, कारण बॅटच्या किनारा लागला होता की नव्हता, परंतु बिलकुल विकेटच्या पाठीमागे लॉंग लेगच्या गलीमधून स्ट्रेंथला मोडला होता हा चेंडू. 4 रन. 18 धावा. जेव्हा हेमराज यांनी पहिले षटक टाकलं होतं तेव्हा 13 धावा, परंतु मात्र गाडी पुढे मात्र सरसर निघून चालते, षटक समाप्त होते. अंतिम बॉलवरती कुठल्याही प्रकारची धाव नसेल. षटक क्रमांक 1. धावसंख्या आपण पाहतोय 18 धावा बिना विकेट गमावून. सेकंड इनिंग मध्ये आपण पाहतोय कळमनापाडा या संघाची धावसंख्या. पुढील सामना असेल मित्रांनो निरगुडे ब आणि सेवखंडी. आपला प्रवेश फॉर्म घेऊन जायचा आहे. सर्वप्रथम दोन्ही संघांच्या आमच्या संघर्ष क्रिकेट क्लब हर्षल गौर कमिटीच्या माध्यमातून शब्द सुनार सरचे स्वागत करतोय. मला वाटतं दोन्ही संघ उपस्थित असेल, कारण निरगुडे ब हा संघ मात्र देखील या ठिकाणी उपस्थित आहे. कारण आपण पाहतोय आमच्या निरगुडे ब संघाचे कर्णधार सन्माननीय श्री अंबादास भोई सर हे देखील उपस्थित आहेत. प्रकाश गोलंदाजी करतोय. यावेळेस बिलकुल शानदार फटका होता, पण तो ॲडिस लॉंगनच्या रिजन मध्ये फील्ड केला जाईल. 1 धाव स्ट्राईक दिली जाईल लेफ्ट हँड बॅटरला. प्रकाशाने जरा बघायला तर पहिल्या चेंडूत मात्र 1 धाव खर्च केली, तत्पूर्वी मात्र बाळू नाहीतर आशिष यांनी देखील 1 धावने आपलं खातं खोललंय. ओहो लाजवाब कडक बॅकफुट, बिलकुल ऑन सेटला स्कर लेगच्या दिशेने खेळला फटका. 4 रन. साधारण जेव्हा तिसरा फटका मित्रांनो बिलकुल ब्लॉक हॉल मध्ये चेंडू ठेवावा लागेल. बिलकुल आपण ऑफ साइडला देखील शानदार क्षेत्रक्षम सजवले गेले. लॉंग लेगच्या गलीमध्ये पॉइंट, त्यानंतर सुरेश पेंडा सर जर बघाल तर बिलकुल शॉट मिड ऑफच्या 30 सर्कलच्या गजमध्ये पॉवर प्लेचे दुसरा षटक. फटका फसला पूर्णपणे, परंतु ताकद न जाकत. यावेळी टायमिंग प्रॉपर, ग्राउंड स्वीटीत यावेळी लॉंग ऑन रिजन षटकार. सांगतात ना की माऊलीनंतर समाधी नाही, तुकाबानंतर वैकुंठ गम नाही, शिवरायानंतर छत्रपती नाही, गंधर्वानंतर गाणी नाही, मासानंतर पवन नाही, आणि रामानंतर आचरण नाही, आणि रावणानंतर श्रीमंत नाही, आणि क्रिकेट सारखा खेळ नाही. या क्रिकेटचा हा खेळ आहे गुरु. यावेळेस मात्र कोणत्याही क्षणी पलटवार होऊ शकतोय. या अनुषंगाने जर बघितलं गेलं तर या ठिकाणी आपल्याला शानदार आक्रमण के साथ नियंत्रण साथ गोलंदाजी करावी लागेल. डॉट चेंडू वापसी केलेली दिसते प्रकाश सैनी, कारण सूर्याचा प्रकाश देखील मैदानावरती आहे. सुंदर प्रकाश देत असताना जर बघितलं गेलं तर रोखण्याचा प्रयत्न केला जातोय. यावेळेस प्रत्येकदा बॉलॉंगच्या गलीमध्ये आपण पाहतोय मिसफील्ड हलकीशी 1 धाव पूर्ण केली जाईल, कारण 1-1 धावा चॉलबुकरांना रोखावे लागतील मित्रांनो, झगडावं लागेल. आपण सांगले जातं आमचे नेहमीच अर्जुनजी सर सांगतात की प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. जेव्हा आपली प्रॅक्टिस चांगली असेल तर आपण चांगल्या फलंदाजाला देखील चांगली गोलंदाजी करू शकतोय. परंतु क्रिकेटमध्ये आपण बघू शकतो की प्रत्येक फलंदाज हा मात्र धावा करण्यासाठी आतुर असतोय, तर गोलंदाज मात्र विकेट टेकिंग गोलंदाजी करण्यासाठी विकेट करण्यासाठी आतुर असतोय. परंतु मार खावाच लागतोय गोलंदाजाला. ओहो घुटणे टिकून दिशा दिली, ताकद न जाकत, स्कर लेग बाउंड्रीच्या बाहेर. 4 रन. आतापर्यंत मात्र देखील षटकार चौकाराचा पाऊस पाहायला मिळतोय, परंतु षटक क्रमांक 2 पॉवर प्ले समाप्त होतोय. 2 षटकांचा खेळ समाप्त झाल्यानंतर धावसंख्या जाऊन पोहोचते 34. 34 धावा, 9 विदाउट लॉट्स. कळमनापाडा या संघाची धावसंख्या. उर्वरित 24 चेंडूचा खेळ बाकी शिल्लक, 4 षटकांचा खेळ बाकी शिल्लक.
आता मात्र 24 बॉलमध्ये 68 धावांची आवश्यकता लागेल जिंकण्यासाठी मित्रांनो. तत्पुरते या ठिकाणी आपण पाहतो की 35+35+ ही देखील आपल्याला निरगुड्याच्या मैदानावरती आपल्याला एक मोठी स्पर्धा पाहायला मिळू शकते. मला वाटतं ती देखील 10 जानेवारी किंवा 12 जानेवारी पासून ही देखील स्पर्धा आपल्याला पाहायला भेटू शकेल. सातारा युट्यूबच्या लाईव्हच्या माध्यमातून या ठिकाणी मात्र देखील चर्चा केली जाईल. आमच्या हर्सुल पट्ट्यातील बघायला गेले तर सिनियर प्लेयर त्यानंतर आमचे एक बेल आयकन क्लिक चांगले क्रिकेट प्रेमी देखील आहेत. सन्माननीय श्री काशीनाथ वळवी सर असतील, त्यानंतर अंबादास भोये सर असतील, उत्तम भाऊ राऊत अशी मात्र चर्चा होईल. डिसिजन निर्णय घेतला जाईल. त्यानंतर आपण पाहतो की 24 चेंडूचा खेळ बाकी शिल्लक आणि 68 धावांची आवश्यकता जिंकण्यासाठी कोणता संदेश दिला असेल आतापर्यंत कुठल्याही प्रकारे या ठिकाणी विकेट पाहायला मिळाला नाही. जशात तसे प्रत्युत्तर दिले जाते. ज्या पद्धतीने अजय आणि सागर यांनी सुरुवात करून दिली होती चोळमुख संघाला, तर या ठिकाणी एक विकेटचा ब्रेक थ्रू मिळवून दिला जाईल का हीच अपेक्षा असेल. फील्डमध्ये परिवर्तन 5 दर्शक मात्र पावबंदी संपल्यानंतर बाउंड्री टच असतील. सांगतात येताना पराभव जाताना पराभव कायमचे का घडतात, तर ज्यांनी मात्र इतिहास घडवलाय त्यांना देखील घडवत जातात पराभव. कारण सांगितलं जातं ना की जीवनात आणि जेवणात ठेसा खाल्याशिवाय मजा येत नाही. त्याचप्रमाणे मात्र मैदानाच्या आत देखील षटकार आणि चौकार मारल्याशिवाय मजा येत नाही. पाणी योग्य ठरेल की तिसऱ्या षटकात मात्र रोखलं जाईल का. ओहो व्हॉट अ शॉट. नो बॉलचा कॉल. यावेळेस मात्र स्टँडर्ड करत असताना हाईट नो बॉल दिल्यानंतर मात्र फ्रीची संधी तर निर्माण होईल, परंतु मात्र नुकसान भोगावं लागेल चोळमुखकरांना. षटकार जाईल परंतु 7 धावा ऍड केल्या जातील. आयुष्य म्हणजे नक्कीच छान आहे मित्रांनो. थोडं लहान आहे, रडतोस काही वेळा लढण्यात मात्र छान आहे. काटलाई फुलांची झुलते आहे, उचलून घे हवी ती दुनिया कायम आहे. जगने निर्थक म्हणतो तो बेईनामा आहे. सुखासाठी कधी हसावं लागते तर कधी रडावं लागते. कारण सुंदर धबधबा बनायला पाण्यालाही उंचावून पडावं लागते. यावेळेस मात्र एक सुंदर फटका. फ्रीची संधी होती जमीन लगतच्या दरम्यान पाठीमागे क्षेत्ररक्षक मिस फील्ड आणि मिस फील्डच्या कारण यावेळेस चेंडू सीमा पार निघून जाईल. बॅक करा बाउंड्री 4 रन. काही फटकेबाजी पाहायला मिळते मित्रांनो. विकेट काढावं लागेल चोळमुखकरांना. जो प्रश्न तुम्ही दिला होता तो मात्र सोडवण्याचा पूर्णपणे या ठिकाणी सोडवण्याचा प्रयत्न केला जातोय कळमना पाडा संघाकडून. शॉर्ट पिच दिले, थोडासा हलकासा बाउन्स केला होता. शोल्डरचा वापर आपल्या स्वाभाविक पद्धतीने गोलंदाजी करावी लागेल. जेव्हा मित्रांनो आपण घरच्या मैदानात प्रॅक्टिस करतो ना तेव्हा आपल्या स्वाभाविक पद्धतीने या ठिकाणी गोलंदाजी करावी लागेल. कधी कधी काय होतं ना की आपण जेव्हा गोलंदाजी करण्यासाठी येतो तेव्हा कोणत्या पद्धतीने चेंडू टाकू, चौकार जाईल की षटकार जाईल ही मात्र नक्कीच मनात संकल्पना असते, परंतु आपल्याला स्वाभाविकपणे मात्र गोलंदाजी करावी लागेल. ओ लेग कटर करण्याचा प्रयत्न, संधी निर्माण झाली त्या ठिकाणी बिलकुल. ओ यस पावलाचा जर त्या ठिकाणी पुढे आला असता तर कदाचित कॅच कॅरी केला गेला असता. रनिंग बिटवीन द विकेट. या चेंडूवरती चान्स तर निर्माण झाला होता परंतु ओनली 2 रन्स. नाही घर नाही दार त्याच नाही रे देते मत्स्य मात्र अभाग्य जीवाला जाड देते नाही मात्र सावली, परंतु क्रिकेटच्या एक खेळाला आक्रमण यावेळेस देखील स्टँडर्ड केले. खूप शरद फटका आउट गोईंग सिम्मारसा पलीकडे षटकार. आतापर्यंत मात्र नक्कीच हताश नाराज मिस्टर कर्णधार सुरेश पेंडार सर. या ठिकाणी मात्र कोणत्या गोलंदाजाला मात्र गोलंदाजी दिली जाईल. ऑप्शन तर असतील कदाचित. मला वाटतं सुरेश पेंडार सरांना यावं लागेल गोलंदाजी करण्यासाठी. एक जादुई गोलंदाज तर आहे परंतु धावसंख्या जाऊन पोहोचते यावेळेस बिलकुल 63 धावा. आणि बघायला गेले तर बाळू खेळतोय 47 47 धावावरती 3 धावा दूर असेल आपलं अर्धशतक पूर्ण कंप्लीट करण्यासाठी असेल. ओ बिलकुल ऑफ कटर, बिलकुल ब्लॉक हॉल मध्ये समन्वय झाला नाही. यावेळेस मात्र बिलकुल तलवार तर फिरवली होती परंतु तलवाराला धार देता आली नाही. सिद्धे बॅटने खेळला असता तर कदाचित लॉंग ऑफ आणि लॉंग ऑन मधून हा फटका पाहायला मिळाला असता, परंतु या क्षणाला जर बघितलं तर एक शानदार डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळाली. कट केलाय, संधी निर्माण झाली परंतु गॅप मध्ये आउटफील्ड तेज. यामध्ये चौकार जाईल. या चौकाराच्या मदतीने मात्र षटक समाप्त होते परंतु अर्धशतक देखील पूर्ण होते. अभिवादन करतात मात्र देखील मित्रांनो पारी जर आवडली तर आपण टाळ्याचे गजरात स्वागत करू शकतोय. वेल प्लेड आजच्या दिवसातील मात्र 3रं अर्धशतक.
चांगली जात ना की साथ द्या, प्रतिसाद द्या, जमलं तर दाद द्या. आणि दाद देत असताना बघायला गेलं तर पहिल्या सामन्यात देखील शरद महाले यांनी अर्धशतक झळकावलं होतं. तर चोळमुख संघाकडून आपण पाहतोय मिस्टर अजय याने देखील 50+ धावसंख्या बनवली होती. आणि त्यांच्या मात्र ऑपोजिट संघ कळमनापाडा या संघाने ओपनिंग सलामीच्या स्वरूपात मात्र हा फलंदाज केला होता. या लेफ्ट हँड बॅटरच्या माध्यमातून देखील आपल्याला अर्धशतक पाहायला मिळते. नाव आहे मिस्टर बाळो. काही कमालची फटकेबाजी, विजयाची उमेद या ठिकाणी मात्र विजयाच्या करी बांधून ठेवली ती मात्र कळमनापाडा या संघाला. कारण विकेटची सक्त गरज असेल. कारण 18 चेंडूच्या खेळ बाकी शिल्लक. सुरेश गोलंदाजी मार्कवरती येईल. मी सांगितलं होतं की नक्कीच वॉर्म अप केला होता. जादू फिरकी गोलंदाज आहे. कारण प्रत्येक गोलंदाजा मात्र यूज करून बघितलं होतं, वापर केला होता. कारण ऑप्शन उरलेले नाहीयेत. ऑप्शन असतील देखील परंतु आपल्या स्वतःवर जबाबदारी घेतली आणि काम चालू करत असताना मात्र या ठिकाणी विकेट खाली जाईल का हीच अपेक्षा असेल चोळमुखकरांना. यावेळेस मात्र क्षेत्ररक्षण सजवले जातील. ऑन साइडला 3 क्षेत्ररक्षक स्कलच्या दिशेने मिड विकेट, त्यानंतर वाईट इज लॉंग ऑन, बाउंड्री टच, राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा. ओहो, संधी निर्माण झाली होती जरूर परंतु मात्र बिलकुल लेकटर करण्याचा प्रयत्न, बॅट अँड बॉलिंगचा संपर्क नाही. डॉट चेंडू. धावसंख्या बिलकुल प्रत्युत्तर तर देत असताना मात्र धावसंख्या तर बनवली गेली. 67 धावा, माफ करा मित्रांनो, 57 धावा. कट केलाय. संधी निर्माण झाली. ज्यावेळेस कॅच पकडला जाईल का बिलकुल कॅरी केलं जाईल. आणि कॅरी करत असताना मी सांगितलं होतं की पार्टनरशिप तोडावी लागेल. आणि यावेळेस मिस्टर सुरेश पेंडारसर यांनी मात्र पार्टनरशिप तोडली आणि एकमेव गोलंदाज चोळमुख संघाकडून तर मात्र आपल्या संघाला विकेट काढून दिली. पहिल्या विकेटची पार्टनरशिप या ठिकाणी तुटते कारण मेजर फलंदाज बाद होतोय. आशिष बाद होती. नवीन बॅटर अजय जाईल. साथ निभावावी लागेल कारण धावसंख्या आपण पाहतोय या ठिकाणी 57 धावा. 16 चेंडूचा खेळ बाकी शिल्लक आणि 45 धावांची आवश्यकता लागते अजूनही जिंकण्यासाठी यावेळेस कळमनापाडा या संघाला. कारण याच मैदानावरती मित्रांनो आपण पाहिलं असेल चिरापाली ब आणि देवडोंगरी यांच्यातील सामना पॉल फायनलचा सामना नसेल क्वार्टर फायनलचा सामना पाहायला मिळाला होता. त्या सामन्यात देखील 12 बॉलमध्ये 44 धावा लागत असताना 1 चेंडू राखून तो सामना जिंकला होता चिरापाली बस संघाने. तर या ठिकाणी 16 चेंडूचा खेळ बाकी शिल्लक असेल आणि आमचे गुणलेखक या ठिकाणी लांगेदादा सांगतात की 45 धावांची आवश्यकता. तत्पूर्वी मात्र एक चांगली विकेट, चांगली गोलंदाजी. पहिल्या चेंडूवरती मात्र एक डॉट तर काढला होता परंतु डॉट काढत असताना दुसऱ्या चेंडूने विकेट. कट केलाय समोरच्या दिशेने. रणनीती चांगली असेल कारण एकीदुकी धावसंख्या या ठिकाणी दिली गेली तर फरक तर पडणार नसेल बहुतेक. या ठिकाणी षटकार चौकार रोखावा लागेल कारण लेफ्ट हँड बॅटर यांची विकेट महत्वपूर्ण असू शकेल कारण 50. यावेळेस चांगला फटका आहे परंतु बघितलं गेलं तर त्या ठिकाणी चेंडूला उंचाई मिळाली आणि उंचाई मिळत असताना बिलकुल 1 बाउंड के साथ चेंडू बिलकुल त्याच ठिकाणी लुडकत राहिला होता कारण चढाव होता त्या ठिकाणी. ऑन साइडला चढाव असल्या कारणाने 2 धावा. या ठिकाणी मात्र परवणे आले मित्रांनो कळमनापाडा संघाकडनं मिस्टर अजय कनोजे यांच्यासाठी. सन्माननीय श्री वसंत भोयसर आणि दौलत महाले यांच्याकडून मात्र 1000 रुपयांची कॅश प्राइज आली लगातार 3 षटकारांसाठी. ओहो, आक्रमक फटका. यावेळेस फटका फसतोय परंतु मात्र 1 बाउंस असेल की षटकार परंतु पंचांच्या कॉल येतोय 1 बाउंस चौकार. 4 रन. प्रत्येकदा पुकारतोय मित्रांनो परवणी असेल अजय कुराजे यांच्यासाठी. वसंत भोई यांच्याकडून देखील 1000 रुपयाचे कॅश प्राइज आले. त्यानंतर दौलत भाऊ महाले यांच्याकडून देखील 1000 रुपयाचे कॅश प्राइज आले परंतु 3 लगातार षटकार मारावे लागतील. आक्रमण यावेळेस देखील यस दिस इज अ मॅक्स 6. इट्स सुपर 6.
षटक समाप्त होते. एक विकेट तर काढली होती जरूर, परंतु मात्र नियंत्रण के साथ गोलंदाजी करू शकला नाही मिस्टर सुरेश पेंढारकर. यावेळेस आपण पाहतोय की किती षटक संपले, 4 षटकांचा खेळ समाप्त होते. धावसंख्या जाऊन पोहोचते यावेळेस 71, 71 धावा, लॉट्स ऑफ 1 विकेट. कळमना पडा या संघाची धावसंख्या. ओके, स्ट्रॅटेजिक टाइम आउट या ठिकाणी परत एकदा घेतला जातोय. 12 बॉल आणि 31 धावांची आवश्यकता अजूनही जिंकण्यासाठी असेल, आवश्यकता असेल कळमना पडा या संघासाठी. या ठिकाणी आपण पाहतोय प्रत्येकदा लेफ्ट हँड बॅटर साठी मात्र परवनाले बाळा यांच्यासाठी जर लगातार 2 षटकार जर या ठिकाणी जर दोन बॅक टू बॅक 2 षटकार मारले तर सन्मानित श्री बाळा साठी यांच्याकडून देखील 2000 कॅश प्राइज आले. अभिनंदन. 1000 रुपये असो का 2000 पर्यंत आपल्या संघासाठी मात्र हे नक्कीच परवणी आली असेल. त्यानंतर अजय साठी देखील लगातार 3 षटकारांसाठी बघितले तर आमच्या देखील 17 स्पोर्ट्स युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून जोडले असतील वसंत भोये सर आणि दौलत महाले सर यांनी देखील 1000 रुपयाची कॅश प्राइज लावली जाईल. पण तो ऑन द ट्रॅक वरती अनुभवी गोलंदाज. ओहो, समोरच्या तिसरे फ्लॅश मध्ये यावेळी देखील कमालचा स्ट्रोक. नाव आहे मिस्टर अजय कुराजे. षटकार येतोय. 31 धावा लागत असताना पहिल्याच चेंडूवरती मात्र आगाज, कारण अंडर प्रेशर रिलीज दबाव टाकला जातोय चौमुखच्या गोलंदाजावरती. 1 षटकार मारलाय, 2 षटकार मारले जातील का? यावेळी देखील यस, दिस इज अ मॅक 6, इज सुपर 6. मिड विकेट रिजन, बॅक टू बॅक षटकार. विलास भाई यांच्याकडून देखील प्रवणी आली 501 रुपयांची. म्हणजे आतापर्यंत गेलं तर कमीत कमी मला वाटते 4.5 किंवा 5.5 हजारांची परवणी लागली, कारण बाळा साठे यांच्याकडून देखील 2000, त्यानंतर वसंत भोये, दौलत महाले सर, त्यानंतर विलास भोये यांच्याकडून देखील 5 म्हणजे कॅश प्राइज 2 षटकार तर मारले. पण तो लालच बुरी बाला आहे, आपला संघ कोणत्या हेतूने जिंकेल हे देखील लक्ष केंद्रित करावं लागेल. ओहो, फटका फसलाय, पूर्णपणे फटका फसलाय. यावेळेस विकेट, लालच बुरी बाला आहे. यावेळेस मात्र सेकंड विकेट इज गॉन. 2 षटकार मारले होते, यावेळेस मात्र थोडीशी ताकद लावली असती तर चेंडू सीमा पार पाहायला मिळाला असता, परंतु अनलक. यावेळेस मात्र बॅटर बाद होतोय अजय कनोजी. गोकुळ जेल न्यू बॅटर मैदानाच्या आत लेफ्ट हँड बॅटर बाळा यांना साथ देण्यासाठी. नऊ बॉल 19 धावा. हे समीकरण कालच्या सामन्यात देखील पॉल फायनलच्या सामन्यामध्ये 6 बॉलमध्ये 17 किंवा 18 धावा लागत असताना पांडा यांनी तो सामना जिंकून काढला होता आणि नागलवाडी या संघाला पराभूत केलं होतं. मी मित्रांनो सांगतो ना की जी विकेट आहे ही मात्र बॅटिंग विकेट आहे. यावेळेस जेवढी विकेट आपली विकेटवरती आपलं जेवढं मात्र आपली विकेट टिकवून ठेवाल तेवढा आपण ऑपोजिट संघासाठी मात्र नक्कीच अंडर प्रेशर रिलीज दबाव आपण टाकू शकतोय. अंतिम क्षणापर्यंत लढावं लागेल, झगडावं लागेल, कारण धावसंख्या तर मोठी बनवली होती चोळमुख संघाने देखील. 101 धावा त्यांच्या पाठला करत असताना अजूनही 19 धावा दूर असेल, कारण धावसंख्या जाऊन पोहोचते यावेळेस बिलकुल 83. यावेळेस गोकुळसाठी यांच्या देखील प्रवणी आली. 500 रुपयाची कॅश प्राइज आली गोकुळ यांच्यासाठी. तात्पुरती मात्र एक सिंगल धाव, कमबॅक केले, खराब थ्रो, कारण विकेट किपर यांच्याकडे थ्रो फेकला होता. 1 धाव ते समाधान, परंतु मात्र 18 धावा दूर. अजूनही 3 षटकार जर मारले गेले तर या ठिकाणी हा सामना बिलकुल कळमनाथ पाडाच्या बाजूने असेल, कारण अजय बाद झाला होता. त्यानंतर लेफ्ट हँड बॅटर यांच्यावरती मात्र देखील जबाबदारी असेल, कारण ज्या पद्धतीने मात्र एक बाजूने सागर याने देखील ह्याच हेतूने फलंदाजी केली होती आणि नॉट आउट देखील राहिला होता 47 धावावरती. पण त्यावेळेस मात्र सेट बॅटर झालाय आणि सेट बॅटर होत असताना पाहणे योग्य ठरेल की 18 धावा या ठिकाणी काढल्या जातील का.
हो कमालची गोलंदाजी. यावेळेस थोडासा हलकासा स्विंग पाहायला मिळाला होता. लेग कटर करण्याचा प्रयत्न लेफ्ट हँड बॅटरसाठी सफल देखील होती गोलंदाज बाबूराव चौधरी, कारण पहिले षटक देखील टाकलं होतं. त्या षटकात महागडं षटक हाताळताना पाहायला मिळालं होतं. कट केलाय पाठीमागे क्षेत्ररक्षक, चेंडूला बिलकुल उंचाई मिळाली. कॅच पकडण्याचा प्रयत्न, परंतु बिलकुल बाउंड्रीच्या करीब रोखण्याचा प्रयत्न केलाय. कारण त्या ठिकाणी ऑन साईडला लेफ्ट हँड बॅटरसाठी हलकासा थोडासा चढाव तर आहे मित्रांनो, कारण त्या ठिकाणी लँड झाल्यानंतर चेंडू सीमापार जाऊ शकला नाही. अंतिम बॉलवरती 2 धावा फक्त आल्यात आणि 2 धावा आल्यानंतर षटक क्रमांक 5 या ठिकाणी समाप्त होते. धावसंख्या जाऊन पोहोचते 86. 86 धावा म्हणजे समीकरण बदलते. समीकरण बदलत असताना अवघ्या 6 चेंडूचा खेळ बाकी शिल्लक, 1 षटकांचा खेळ बाकी शिल्लक आणि 6 बॉलमध्ये फक्त 16 धावा. सुरेश पेंडासर मेजर तडाखा दाखवेल का? प्रत्येकदा ही उमेद असेल. चोळमुकरांची कारण 17 स्पोर्ट्स युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून आपले क्रिकेट प्रेमी देखील जोडले आहेत. शुभेच्छा देखील दिलेत. बरेच फ्लॉवर्स आहेत आणि फ्लॉवर्स असल्या कारण आपण पाहतो की हा टर्निंग पॉइंट असू शकतो. जमीन लगतच्या दरम्यान फटका, पाठीमागे प्रोटेक्शन. यावेळेस एक सिंगल धाव, अवघ्या 15 धावा लागतील जिंकण्यासाठी. करायामरो दोन्ही संघांसाठी मात्र ही सुवर्ण संधी. दोन्ही संघ मात्र हारण्याच्या मनस्थितीत नाहीत. यावेळेस सांगताना की ट्रॉफी जितना आसान नहीं होता, बिना संघर्ष से कोई बात नहीं होता. जब तक न पड़े हथौड़े की मार तब तक पत्थर भी भगवान नहीं होता. आम्हाला संघर्ष हा मित्रांनो तुम्हाला मैदानाच्या आत करायचा आहे. 5 चेंडूचा खेळ बाकी शिल्लक, 5 बॉल मध्ये 15 धावा. ओह कमालचा फटका फ्लॅश मध्ये. यावेळेस बिलकुल स्किट होत आहे. स्कोर लेगच्या दिशेने खेळला फटका, डीप मध्ये षटकार. कहते ना कि गुजरी जिंदगी को तू कभी याद न कर, तकदीर में जो लिखा होगा वही उसका प्रयाद न कर, जो होगा वो हो करेगा, तू कल की फिक्र में आज हंसी बर्बाद न कर. ओहो अंतिम क्षण मात्र चुकीला माफी नसेल. इट का जवाब पत्थर से. लूजिंग द थर्ड विकेट इज गॉन. काय कमालची फटकेबाजी, काय कमालची एकबाजूनी गोलंदाजी. कारण चुरशीची लढतीमध्ये नक्कीच डोक्याला हात लावले जातात. कारण षटकार मारला होता, डिफेन्सिव्ह स्ट्रोक खेळला असता तर विकेट त्या ठिकाणी टिकली असती. पण ते एक मोठी विकेट, ज्या फलंदाजाने मात्र बिलकुल विजयाच्या करीब आपल्या संघाला आणून ठेवलं होतं, त्याच फलंदाजाची विकेट, महत्वपूर्ण इम्पॉर्टंट विकेट काढली जाते. कारण सुनील यावेळेस मात्र सुरेश पेंडासरांनी मात्र विकेट काढली आणि विकेट काढत असताना 61 फलंदाजाची विकेट काढत असताना बाळू हा फलंदाज बाद होते. किती धावांची खरी केली रे त्यांनी? काय फटकेबाजी. 71 71 धावांची खेळी आणि 71 धावांची खेळी करत असताना या ठिकाणी मात्र देखील शानदार फटकेबाजी. अभिनंदन असेल, परंतु आपला सामना जेव्हा बिलकुल विजयाच्या करीब आणून ठेवल्यानंतर हा सामना मात्र जिंकणे महत्वाचे असेल. कारण 71 धावांची जर खेळी करत असताना आपला संघ जर या ठिकाणी जिंकत नसेल तर बिलकुल जे टॉप ऑर्डर मिडल ऑर्डरचे फलंदाज आहेत त्यांच्यावर मात्र देखील खापर फोडलं जाईल. लगेच सर टॉसपिन करून घ्या. ओहो टर्निंग पॉइंट होऊ शकतं. यावेळेस मात्र बिलकुल बाळू यांची विकेट गेल्यानंतर टॉप ऑर्डरच्या फलंदाजावरती मात्र देखील दबाव. कारण उर्वरित 2 चेंडूचा खेळ बाकी शिल्लक आणि 2 बॉलमध्ये फक्त 9 धावा. बिलकुल पलटवार तर केला होता बाळू यांनी, परंतु मात्र तारीफ करायला लागेल मिस्टर सुरेश पेंडारसरांची. हिम्मत हारतानाही देखील न हारता देखील सुरेख नियंत्रण के साथ गोलंदाजी केली आणि करत असताना स्कोर लेग बॅकफुट पंच स्ट्रोक, स्कोर लेग बाउंड्रीच्या बाहेर 4 रन. एक बॉल आणि 5 चौकार मारला तर सुपर ओव्हरचा सामना पाहायला मिळेल. पुढील सामना असेल निरगुडे आणि
मात्र सेवकंडी संघाचे कर्णधार उपस्थित आहेत. तुमचे देखील मनपूर्वक सरचे स्वागत आहे. परंतु अनचुरशीची लढत यावेळेस आपण पाहतोय की एक शेर तर दुसरा असवा शेर, कोण बनेल बबर शेर. यावेळेस फटका हुकतोय, अवघ्या 3 धावेने सामना जिंकलाय. यावेळेस मात्र चोळमुख संघाने सांगले जाते कि झुक कर करो आकाश नमन, इस साहसी का गुमनाम हो, इनके नाम से विजय गान हो, इनके नाम से विजय गान हो, तालियों से इंतकबाल हो, हवा में एक उबाल हो. यावेळेस शानदार गोलंदाजी, अवघ्या 3 धावेने सामना जिंकलाय आणि अवघ्या 3 धावेने मात्र या ठिकाणी कळमना पडाय संघाला पराभूत